काही तासांपूर्वी जिने 7 फेरे घेतले, 7 जन्म सोबत राहण्याच्या शपथा घेतल्या, तीच नवरी अगदी काही तासांमध्ये या जगाचा निरोप घेऊन गेली. तिच्या हातावरची मेहंदी अजूनही गडद होती, तिच्या अंगावरची हळद अजूनही तशीच होती. तितक्यात नियतीने तिच्यावर डाव टाकला. पहिल्या मुळाला माहेरी जाणाऱ्या या नवरीचा थरारक असा अपघात झालाय. हा आक्रोश, हे अश्रू, ही उद्विग्नता, ही घटना किती क्रूर असेल हे सांगून जातीय. काळी चिरडणारा हा जीवघेणा प्रसंग कुणाच्या वाट्याला आला तर नवरी सोबत लग्नाच्या अगदी काही तासानंतरच काय घडलं. जिच्या सोबत 7 जन्म राहण्याचं ठरलं, तीच अर्ध्यातून सोडून गेल्यावर त्या नवरदेवावर काय बितली, या सगळ्यांचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ताईला घेऊन घरी चाललो होतो, त्या ऑटोमध्ये आमचा अपघात झाला. या पूर्ण दाखवलं होतं, कसं तरी देवानच काढलं. 4-5 जण जखमी आहेत आणि 1 जणाची डेथ झाली वाटते. तुमच्या स्क्रीनवर दिसणारं हे जोडपं, चेहऱ्यावर स्मित हस्त असणाऱ्या या नवरीबाईंचं नाव पूजा वाघळकर आहे. पूजा मूळची अकोल्याची. तिचं गुजरातच्या वापीमध्ये लग्न ठरलं. लग्न सोहळा आनंदामध्ये पार पडला. पूजा खुश होती, तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. आता नवीन आयुष्य जगायचंय, सासरच्या लोकांना आनंदात ठेवायचंय, असं ठरवलेल्या या पूजासोबत नियतीचं जणू वैर होतं. रिसेप्शन उरकून पूजा आपल्या माहेरी निघाली. पूजाला माहेरी घ्यायला तिचं अख्खं कुटुंब वापीला म्हणजे पूजाच्या सासरी आलेलं होतं. पूजाचा भाऊ, तिचे वडील, तिच्या बहिणी सगळे आनंदात होते. कार्यक्रम आटोपून वाघळकर कुटुंब रात्री 12च्या सुमारास अकोल्याच्या दिशेने रवाना झालं. आम्ही पहिले वापीला गेले, इकडनं 9 जण आम्ही नवरी आणायला तिकडून वापीहून. रात्री 12चा निघाल फंक्शन झालं. माझी मोठी मुलगी मधात होती, बाजूला छोटी मुलगी, आमच्या मावशीची मुलगी बाजूला होती, आम्ही बाकी पाठी होतो. आम्ही नाश्ता केला पहिले, मध्ये भजी वगैरे चहा पाणी पिलं. झोपीला ड्रायव्हर पूर्ण, मी तर झोप 2 तास त्याला झोपवलं. कसं पुढे काय टायर तुटून पडायला म्हणतो काय माहित नाही. रात्रीचे 12 वाजलेले होते. रस्त्यावर किर्र असा काळोख होता. हायवेवरची शांतता, पण ही शांतता एका वादळाची चाहूल देणारी ठरली. भुसावळच्या वराड सीम जवळ गाडी पोहोचली आणि अचानक गाडीचं पुढचं चाक निखळलं. एका सेकंदामध्ये ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि सुसाट धावणारी गाडी जाऊन समोरच्या ट्रकला धडकली. क्षणार्धात सगळं चित्र बदललं. रक्ताचा सडा पडला होता. गाडीतले लोक जमिनीवर विव्हळत होते. पण काळानं 3 जीव आपल्या सोबत नेले. त्यातली एक होती नवरी पूजा आणि तिच्यासोबत दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर. अपघातानंतर जखमींना आणि मृतांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. ज्या हातांवरची मेहंदी अजून फिकी पडली नव्हती, तिथे आता रक्ताचे डाग होते. ज्या अंगावर नवरीचे कपडे होते, तिथे आता कफन होतं. ज्या भावाने बहिणीला सासरी निरोप देण्यासाठी डोळ्यामध्ये पाणी आणलं होतं, त्याच भावाने बहिणीचा मृतदेह स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आम्ही अकोल्याहून आलो होतो, कालच आलो होतो आम्ही. आता मी आमच्या ताईला घेऊन घरी चाललो होतो, त्या ऑटोमध्ये आमचा अपघात झाला. या आम्हाला पण माहिती नाही पडली गाडी कुठे घुमली, काय घुमली, आम्हाला काहीच माहिती नाही पडलं. तसं माझे मोठे पप्पा राहतात मुंबईला, ताईच्या लग्नासाठी आता इकडे आले होते. म्हणजे ताई, मोठे पप्पा, मम्मी, मोठी मम्मी आणि बहीण एक, ते राहतो मुंबईला. पण आता लग्न उठलं त्याच्यामुळे ते आता अकोला आले होते घरी माझ्या. तर लग्न 26 तारखेला झालं. 26 तारखेला लग्न झालं तर आम्ही वापस घ्यायला आलो होतो ताईला, घेऊन चाललो होतो. हे अपघात झाला आमच्यासोबत. क्लोजर आम्ही होतो 12 जण. 4-5 जण जखमी आहेत आणि 1 जणाची डेथ झाली वाटते. लग्न 26 तारखेला झालं. 26 एप्रिलला. नाही, मला समजलंच नाही काय झालं कसं झालं.
गाडीमध्ये एकूण किती महिला पुरुष होते लहान मुलं? 2-3 महिला होत्या, म्हणजे ताई होती, ताईसोबत 2 बहिणी होत्या. लग्न झालं, बाकी आम्ही सर्व मुलं होतो. लग्न झालंय. लग्न झाली, एक मुलगी होती आणि 2 मुलीचा. काय नाव होतं ताईचं? एक पूजा वागळकर, एक खुशी वागळ, एक रंजना पाचपोर. 3 जण होते. कोणाची झाली? डेट आणि कन्फर्म नाही वाटली, मला माहिती नाही डेट कोणाची झाली तर, पण झाल्यावर माहिती आहे मला. वापीवरून आम्ही निघालो तरी 7 वाजले. रात्री निघाले असतील ना? हो, रात्रीच निघालो आम्ही. रात्री निघाले ते. हम्म. नाव काय तुमचं? माझं नाव प्रेम भारत वागळकर. नवरीसोबत काय हा, नवरीसोबत आपण आता काय? माझं बहीण आहे मोठीवाली. पूजासोबत संसार थाटणाऱ्या त्या नवरदेवावर हे ऐकून काय बितली असेल हा विचारही अंगावर काटा आणतो. एका हसत्या खेळत्या संसाराची घडी बसण्यापूर्वीच नियतीने हा डाव टाकलाय. महाराष्ट्र सुन्न करणाऱ्या या घटनेनं अनेकांना स्तब्ध केलं. असं दुःख शत्रूच्याही वाट्याला येऊ नये, त्यामुळे प्रवास करताना काळजी घ्या. रात्रीचा प्रवास करत असाल तर ड्रायव्हरने पुरेशी झोप घेतली आहे का, गाडीची अवस्था नीट आहे ना, या सगळ्या बारीक सारीक गोष्टींची चाच पडताळणी करून घ्या. थोडा उशीर झाला तरी हरकत नाही, पण आपल्या मागे आपली कुणीतरी वाट पाहतंय हा विचार कायम आपल्या मनात ठेवा. तुम्हाला या दुर्दैवी घटनेबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा.